गुड आवाज लव जाधव सरांकडे. थँक्यू. बेगेट टी बॉलवर परफेक्ट टायमिंग प्रयत्न चांगला केला परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. या अंतिम लढतीची सुरुवात मात्र धडाक्यात झाली. 6 धावा षटकार. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे सुरुवात करत असताना अक्षय कांबळे आणि पहिल्या चेंडूवर हॅलो चेक बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अक्षय कांबळे आणि त्यांच्या साथीला आहेत अमोल कांबळे. षटक क्रमांक पहिला संदीप जाधव. अंतिम लढत आपण पाहताय पिंटू दादा 11 करण जोशी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025. हाफ टॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार. अक्षय कांबळेंचा वार. चेंडू जाईल सीमारेषा पार. श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 चा येतोय षटकार. ज्या प्रकारे हा पार येतो तुमच्या स्क्रीनवरती सर्वोत्तम 2 संघ या स्पर्धेमधील 2 असे संघ जे अद्याप अपराजित आहेत. या मॅच मध्ये कोण कोणावर भारी पडेल, या मॅच मध्ये कोण कोणावर पलटवार करेल हे पाहायचंय. कारण आता नाही तर तुम्हाला या स्पर्धेची पुढच्या पावसाळ्यापर्यंत वाट पाहावी लागेल. हा देखील हाफ ट्रॅक त्यावर प्रहार केला डीप स्कोअर लेगला. अक्षय कांबळे यांचा या षटकातील 3रा मोठा धमाका. जबरदस्त फटका षटकार. संदीप जाधव यांच्यावर मात्र आक्रमण केलं. टीमची धावसंख्या 19. आता मात्र सल्ला दिला जातोय संदीप जाधव यांना या चुका तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानण्यासाठी भाग पाडतील. कारण या क्रिकेट स्पर्धेची चर्चा संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये चालू आहे. कोण होईल श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 चा मानकरी, कोण होईल पहिल्या क्रमांकाचा हकदार हे पाहायचंय. वाईट बॉल दबाव आहे. संदीप जाधव यांच्यावर प्रेशर पाहायला मिळतोय. अंतिम लढतीचा हा थरार आपण पाहताय. प्रेशर मध्ये कुक्करची देखील शिट्टी वाजते. इथे तर स्पष्टपणे जाणवतोय गुंजाच्या चेहऱ्यावर दबाव आहे. दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. हाफ टॅकर चेंडू या षटकामध्ये 4था. अक्षय कांबळे यांच्या बॅट मधून कमालीचं टायमिंग. लाजवाब स्ट्रोक. 4था षटकार येत असताना टीमची धावसंख्या 26. शॉर्ट बॉल वरती तुम्ही अक्षय कांबळेंना हाताळू शकत नाहीये. संदीप जाधव सातत्याने चुकी करतायत कारण अंतिम लढतीमध्ये कशा प्रकारे खेळ करावा. 26 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा सामना केलाय. 4 चेंडूवर 4 षटकार टोकलेत अक्षय कांबळे. 5वा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चांगली लेंथ आहे. या लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. चांगला कमबॅक करत असताना संदीप जाधव. क्रिकेट हा कमबॅकचा गेम आहे. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक असं म्हटलं जातं. 1 to go. हाफ ट्रॅकर चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना षटकाची शेवट मात्र चांगला झालाय. शेवटचे 2 चेंडू आले निर्धाव. पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या पहिल्या षटकातील 26. तीन षटकांच्या आहे. मी आयोजन कमिटीचं कौतुक करेन कारण 16 संघ एका दिवसामध्ये सर खेळतात आणि तुम्ही अंतिम लढत जर 3 षटकांची खेळवत असाल यामुळे तुमचं यश आलं. पिंटू 11 करण जोशी सर्व ग्रामस्थांचं सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करेन. आज ज्या प्रकारे आपण विचार केला तर सर्व या सैन्य दलातील अधिकारी पदाधिकारी आमच्या पोलीस अधिकाऱ्यांची महत्वाची उपस्थिती. षटक क्रमांक 2 प्रदीप जाधव यांचा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 27वा. अक्षय कांबळे त्यांच्या बरोबरीने अमोल कांबळे. अक्षय कांबळे वैयक्तिक 24 धावा. अमोल कांबळे 1 धावेवर खेळत आहे. टीमची धावसंख्या 27. हाफ टॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्कोअर लेग सीमारेषा पार. कडक फटका येतोय ज्योतिर्लिंग चषक षटकार. आपला सहकारी ज्या प्रकारे फलंदाजी करत होता ते नॉन स्ट्राईकला उभं राहून पाहिलं अमोल कांबळे यांनी आणि त्यांना स्ट्राईक मिळाली आणि त्यावर एअर स्ट्राईक केल्या.
33 धावा धाव फलकावर. 3 षटकांची लढत आपण पाहतोय. अंतिम सामना कोण होईल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हे पाहिजे. शॉर्ट बॉलवर पार केलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू होईल. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अमोल कांबळे यांना. अर्धा डझन चेंडू सीमारेषा पार. षटकार. वॉट अ स्ट्रोक. गोलंदाजावर मात्र सातत्याने आक्रमण करत असताना प्रदीप जाधव यांच्यावर आक्रमण केले. टीमची धावसंख्या धाव फलकावर 39. मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर बसलेत. पोलीस अधिकारी, सैन्य दलातील अधिकारी, त्यांना थँक्यू सो मच बोलणार. हा फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. पायावर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट आहे. एक धाव हवी होती. अक्षय कांबळे यांना नकार दिलाय. अमोल कांबळे यांनी धाव प्राप्त होणार नाही. टीमची धावसंख्या धाव फलकावर 39. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या 2 चेंडूवर किती मोठे फटके येतील, कारण दुसऱ्या बाजूला एक मातब्बर संघ आहे माऊली तालीम जालवाडी. हा देखील डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिला. वाईड बॉलचा इशारा. एक अवंतर धाव, एक एक्स्ट्रा धाव. टीमच्या टोटल मध्ये 40 धावा धाव फलकावर. 2 to go. हे रबर बॉल क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेट आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आम्ही फक्त आणि फक्त खेळतो गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अप्रतिम टायमिंग. लॉंग ऑन क्लिअर करत असताना ताकद, टायमिंग, नजाकत. चेंडू सीमारेषा पार. अमोल कांबळे ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा पहिले टीमसाठी येतोय. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 46. 1 to go. 11 चेंडूंचा खेळ झालाय आणि 11 चेंडू मध्ये षटकार आले. अद्याप 7 षटकार मारलेत 11 चेंडू मध्ये. ही खासियत आहे पहिले टीमची. 8वा येईल का. चेंडू हवेमध्ये. मिड विकेट. कवकोडून क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र पहिला धक्का. टीम अभिजित स्पोर्टिंग ही नाही पळले. या टीमला बसेल अमोल कांबळे झिलबाद. बोर्ड कशा प्रकारे फलंदाजी करावी हे मात्र दाखवत असताना अभिजित स्पोर्टिंग ही नाही पळले. या मॅच मध्ये कोण होईल पहिल्या क्रमांकाचा मानकरी. न्यू बॅटर विकेट नंबर 3 सुनील गोलप मैदानामध्ये दाखल झालेत. आज मी या अरुण दादा तुमचं कौतुक करेन, कारण सकाळपासून चांगली स्कोरिंग करत असताना आपण पाहतोय पिंटू 11 करण जोशीकरांची मानाची अभिमानाची स्पर्धा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण, शेवटचा सामना कोणासाठी गोड होईल आणि स्पर्धेमध्ये अपराजित राहणारा संघ कोणता असेल हे पाहायचं आहे. 6 चेंडूमध्ये आता किती धावा बनल्या जातील. अंतिम षटक. स्वप्नील लवट्यांचा पहिला चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना कॅच ड्रॉप. दोरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील घेत असताना अक्षय कांबळे. या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 48. तुम्ही अक्षय कांबळे यांचा जेल सोडलाय आणि या 5 चेंडूवर त्यांचा उपद्रव देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच असं म्हटलं जातं. अक्षय कांबळे यांचा सुटलेला झेल. अक्षय कांबळे नाबाद 26. टीमची धावसंख्या 48. बेगेट स्वर्ड मध्ये होता आणि जाईल जर प्लॉटच्या बाहेर. हर्षा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये टिपलाय जेल जे आहेत करण जोशी गावचे, परंतु सीमारेषा बाहेर येतो. अद्भुत स्ट्रोक. षटकार. चेंडूला काय पिक केला. अक्षय कांबळे यांची खासियत आहे. आता मात्र पाऊस थांबलाय, परंतु अक्षय कांबळे यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. 50 अप. अभिजित स्पोर्टिंग नाही पडले. 54. पुरेसा जाऊन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र यशस्वी करण्याची संधी होती, ती संधी गमावली आहे. एक धाव मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 55 धावा धाव फलकावर. 55 रन्स ऑन बोर्ड. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 या 3 चेंडूवर 2 मोठे फटके आले. 65 पर्यंत मजल मारेल का. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करायची आहे. स्वप्नील हा देखील आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. जर अक्षय कांबळे यांचा तो झेल पकडला असता तर या धावा वाचल्या असत्या. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. मित्रांनो, क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यावर तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतात. तुम्हाला एक संधी निर्माण होते. संधीचं सोनं करता यायला हवं. 2 to go. टीमची धावसंख्या 56. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अक्षय कांबळे यांचा मिस टाइम स्ट्रोक आहे. एक धाव गोलशंकी क्षेत्रामध्ये.
एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 57 आणि या अंतिम लढतीमध्ये किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल ठरवणारा चेंडू. पहिल्या क्रमांकाचा कोण होईल मानकरी याची चर्चा संपूर्ण अखंड शावडी तालुक्यामध्ये केली जाईल. शावडी तालुक्यामध्ये केली जाईल कारण पिंटू 11 करंजोशीकरांचं पहिलं पर्व ज्योतिर्लिंग चषकाचा चॅम्पियन कोण आहे याचं उत्तर तुम्हाला मात्र या दुसऱ्या डावामध्ये प्राप्त होईल. 1 to go. शेवटच्या चेंडूवर अक्षय कांबळे यांचा प्रहार. चेंडू करेल आकाश भ्रमण. चेंडू जाईल का उघडणं सीमारेषा पार. अक्षय कांबळे यांचा पलटवार 6 धावांसाठी येतोय. षटकार टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल जाऊन पोहोचले 63-64 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. माऊली तालीम साधववाडी. येस दुसऱ्या डावासाठी अगदी मायक्रोफोन वरती आपण आमंत्रित करूया रुपेश पाटील सरांचा. तत्पूर्वी आम्ही एक सन्मान घेत आहोत. आपल्या शावडी तालुक्याचा हक्काचा आवाज आदरणीय श्री राज कस्तुरे सरांचा आपण मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन मनोज सर. तालुक्यातील हक्काचा आवाज आहे आपल्या तालुक्याचा आवाज. राज कस्तुरे सरांची महत्वाची आज आम्हाला सोबत लाभली. चांगलं असं समालोचन आणि ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडूची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली हा मात्र सन्मान केला जातोय. मनापासून धन्यवाद आपला आम्ही व्यक्त करत आहोत श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. रुपेश पाटील सरांचा देखील आम्ही सन्मान घेऊ इच्छितो. आपण निमंत्रित करूया जनवली पेन्स आवाज. अर्थात ज्या आवाजाने रायगड डोंबे क्रिकेट रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केलंय. अगदी रुपेश पाटील सर म्हणजे बोलबाला बोलबाला बोलबाला. येस वेलकम सर. आपण आवाज ऐकत होतात पाटण आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज लव जाधव सरांचा आणि त्याचबरोबर दिवसभरामध्ये अखंड शावडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा हक्काचा आवाज आदरणीय राज कस्तुरे सरांचाही आवाज आपण ऐकला. त्यांचा शुभ सन्मान इथे घेतले गेले. थँक्यू धन्यवाद. आणि जाऊया मॅच कडे. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवट गोड व्हावा. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत पिंटू दादा 11 करण जोशी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 मध्ये मी समालोचक रुपेश पाटील सहर्ष स्वागत करत आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आवाज आपण सातत्याने दिवसभरामध्ये ऐकत आहोत. हा खेळ सुरू झाला अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आणि हा क्रिकेट असाच अखंड राहील. मॅच फायनल चॅम्पियन मेगा फायनलचा खेळ विजयासाठी हवे आहेत 64 धावा. पहिला बॉल इथे मात्र अतिवेगानं फेकला गेलाय. 1+1 म्हणजे 2 धावा येताना मात्र पाहायला मिळतील. आपण एका बाजूला पाहायला गेलं तर अभिजित स्पोर्टिंग निनाई पल्ली टीम तर दुसऱ्या बाजूला माऊली तालीम जाधववाडी या 2 दिग्गज टीम मधील मात्र मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खास आहेत दोन्ही टीमनं मात्र अगदी संघर्ष केला आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर थेट फायनल मध्ये मात्र इथून आगमन करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आज अनपेक्षित अशी मात्र बऱ्याचशा मोठ्या टीम मात्र बाहेर पडताना पाहायला मिळाले. बरीचशी नावं मात्र घेतली जातील परंतु या दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल. फाईन ब्रेक मध्ये खेळून काढला. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा जवळ. आणि अडवतील का अडवलाय तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर एका बाजूला बॅटिंग करत असताना अभिजित स्पोर्टिंग निनाई पर्ली टीम अक्षय कांबळे मात्र एक फलंदाजी इथे मात्र केली होती. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर तशीच फलंदाजी करण्याची क्षमता आपण अंकुश पाटील यांच्याकडे आहे. म्हणजे दोन्हीकडे मात्र +.+ असं इथे मात्र पाहायला मिळतात. आहेत की कमी आहेत कारण अंकुश पाटील यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. आधी मात्र पाहायला मिळेल का. इथून पाहायला गेलं तर 1 धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 5च्या धावसंख्येवरती
तुम्हाला 64 धावा बनवायच्या आहेत. ज्या पद्धतीने आक्रमकता आपण पाहिली गेली होती, प्रथमतः बॅटिंग करत असताना अंकुश आणि दुसऱ्या बाजूला अमोल यांनी तेवढी चांगली साथ दिली. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. संदीप गोलब खजिनदार खुश आहेत, सेलिब्रेट करतायत, टाळ्या वाजवतायत, आपल्या टीमला चार्ज करतायत. परंतु अंकुश पाटील मैदानामध्ये आहे हे विसरता येणार नाहीये. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. तेवढी चांगली साथ संदीप जाधवही मात्र मैदानामध्ये आहेत. हे दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. अनेक वेळा आपल्या बाजूने मात्र हे मॅच अनेक वेळा फिरवताना पाहायला गेले, पण तो हा तसं होईल का? 64 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. आतापर्यंत खेळ झालाय 3 बॉलचा, 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, 7 धावा आलेल्या आहेत. आणि या 7 धावा अगदी आपण पाहायला गेलं तर संघर्षमय झाल्यात. इथून मोठे फटके येतील का? अंकुश पाटील यांच्याकडे क्षमता आहे, मोठे खेळाडू आहेत, मोठा बडा पंच भी बडा असं तुम्हाला इथे खेळावं लागेल. ज्या पद्धतीने अंकुश पाटील अनेक वेळा आपण पाहत असतो चांगला खेळ करताना, तसं खेळ होताना पाहायला मिळेल का? चर्चा तर होताना पाहायला मिळेल, कारण पिंटू दादा 11 करंदोशीचं आयोजन म्हटल्यानंतर दमदार आयोजन सातत्याने आपण चर्चा करत असतो. श्री ज्योतिर्लिंग चषक 2025च्या निमित्ताने त्याग केल्या, मोठे फटके येत नाहीत, थोडेसे मात्र हताश निराश अंकुश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव आहे, अहो तिथे 1 होती, तिथे दुसरी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. दोन धावेनं धापलकावरती धावा लागल्या जातात, त्या 9 धावा. चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल, कारण 3 षटकांचा खेळ आहे. जर का अंकुश पाटील यांची बॅट तलपली ना तर मात्र इथून हा चांगला खेळ मात्र पाहायला मिळेल. परंतु पाटील तो खेळ करतील का? यस, डेफिनेटली आपण चर्चा करत होतो. रोखोनी नजर, आकार, उकार, बहार, सत्वर, तत्पर, उत्तर दे, बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. अंकुश पाटीलच्या बॅटमधून आलाय पाटील की गाजवणारा षटकार. मिळतात गोलंदाजी मार्कवरती, अनुभव आहे त्यांच्याकडे. अनेक वेळा मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली. आणि या षटकारानं धावपलकावरती धावा लागल्या जातात, त्या 14 धावा, 15 धावा. आणि या 15 धावा अगदी महत्वपूर्ण असणार आहेत. अंकुश पाटील स्ट्राईकला आहे जरूर इथे आपण पाहायला गेला तर. बॉल वाईड आलाय, मात्र पहा इथे कोणतीही मेहनत न करता मात्र इथून 2 धावा येताना पाहायला मिळतील. 1+1 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात, त्या 17 रन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिला चालू आहे. धावा तर पहिल्या षटकाचा कोटा आहे तो मात्र आलेल्या आहेत. आणि या उर्वरित आपण पाहायला गेलं तर अंकुश पाटील हे मात्र आपण फलंदाज मैदानामध्ये आहेत. आणखी एक बॉल खराब हाताळला जातोय, वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण नाहीये. आता वाईड बॉलनं आता धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 19 धावा. षटक क्रमांक पहिला चालू आहे. बॉल झालेत पहिल्या षटकातील 5. 1 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे, म्हणजे येणारे 13 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. धावा येताना पाहायला मिळतील का? मात्र इथून 1 धाव घेतली जातोय. आपण पाहायला गेलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण मिडॉनमध्ये मात्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक समाप्त झालाय पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 44 धावांची गरज. 12 बॉल 44. कोणताही निर्णय नाही आहे. संयमाचं क्रिकेट खेळा. तुमच्या स्लॉटमध्ये बॉल असतील त्यावेळी मात्र त्याला बाजूच्या प्लॉटमध्ये पाठवा. चांगले बॉल गोलंदाजी करत गोलंदाज करत असेल त्यावेळी त्याला सन्मान करा. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळता येणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीण असते. वाईड बॉल आलाय, सुरुवात कठीण होती. सुरुवात झाली होती षटकार चौकारांची आतंकबाजी. इथून मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर अभिजित स्पोर्टिंग निळाई परडे टीमने मात्र राखली गेली होती. माऊली तालीम जाधववाडी थोडीशी मात्र निराश जरूर झाली होती, परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या 20
आणि त्याच्यानंतर मात्र 12 बॉलमध्ये 43 धावांची गरज. आता आहे सुशांत फिरकीचा जादूगार. वडिलेवर चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. तुमचे कितीही इथे प्रयत्न जरी फसले ना तरी तुम्ही प्रयत्न करण्याची सोडू नका. सातत्याने म्हटलं जातं तेच इथून तुम्हाला करायचं आहे. अंकुश पाटील त्यांच्याकडे ही क्षमता आहे, प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाही आहेत, ते तुम्हाला समानार्थी बनवावे लागतील. तुम्हाला तिथे पोचावं लागेल. बॅट आणि बॉलचा खेळ, डबक्यातील पावसाळी क्रिकेट खेळ, गवतावरचा क्रिकेट खेळ, रिमझिम पावसातील क्रिकेट खेळ. हो हो, हा फटका चांगला आहे परंतु डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक नाही, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. अगदी नाईस साऊंड, कटकशा आवाज आला, खन 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 आवाज आलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. धावपलकांवरती धावा लागल्या जातात. 27 10 बॉल 37 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. 2 बॉल झालेत, अजूनपर्यंत 4 बॉल या षटकातील आहेत. अंकुश पाटील हे महत्वपूर्ण या मॅच मधील मात्र आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला, अगदी फ्लॅट हिट यॉर्कर मात्र, आणि त्याचबरोबर हा मात्र इथून यशस्वी होताना पाहायला मिळाला. एकच धाव येताना मात्र पाहायला मिळेल. आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 28. 9 बॉल आणि 36 धावांची गरज. 9 बॉल 36 समीकरण मात्र पाहायला मिळतं आपल्याला. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकला तरी एखादा तारा तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि चॅम्पियन होणं, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवणं तारा मिळवण्यापेक्षाही कमी नाहीये, ते तुम्हाला करावं लागेल. आणि त्याचाच प्रयत्न इथे मात्र सुशांत करताना मात्र पाहायला मिळत आहेत. अंकुश पाटील यांच्यासारख्या फलंदाजाला संयमानं मात्र ठेवलंय, बांधून ठेवलंय. जशी व्यसन ओढावी ना तशी मात्र फलंदाजांची व्यसन ओढली गेली अंकुश पाटील यांची. कारण 1 फुटा फटका आला परंतु 3 डॉट बॉल या षटकामध्ये आपण कमी धावा देणारे बॉल इथे मात्र पाहायला मिळाले. याची चर्चा, परंतु इथून थोडीशी गती परिवर्तन आणि दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना मात्र पाहायला मिळतो. इथे अतिरिक्त धाव धावपलकावरती जोडली जाईल. आता येणारे 8 बॉल आणि 35 धावांची गरज. दृढ विश्वास हाच महान कार्याचा झलक आहे आणि तेच तुम्हाला महान कार्य करायचं आहे. एका बाजूला अंकुश पाटील अगदी पेटून उठलाय पाटलाचा पोरगा की मला या धावा बनवायच्या आहेत, मला या गावाचा विजय साकार करायचा आहे. दुसऱ्या बाजूला सुशांत आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळते. संधी आहे तिथे रनआउटची. हो हो हो, रनआउट होतील का? नाहीये. हा बॉल थोडासा उशिरा पोचला आणि त्या पद्धतीने पाहायला गेला तर अंकुश पाटील यांना जीवदान मिळालंय. महत्वाची विकेट, महत्वाची विकेट. अंकुश पाटील हा खेळाडू विजयाच्या अडसर येतोय आणि त्याच खेळाडूला जीवदान मिळालंय. थोडंसं मात्र तुम्ही पाहायला गेलं तर अंकुश पाटील खुश असतील. त्यांना माहिती आहे विकेटचं रहम पूर्ण माऊली तालीम जाधववाडीला अंकुश पाटील यांच्या विकेटचं मात्र जर मौल्य, विकेटचं मात्र महत्व माहिती आहे. अंकुश पाटील किती महत्वाचे आहेत. पण दुसऱ्या बाजूला संदीप जाधव हे सुद्धा तेवढेच महत्वाचे. सुशांत गोलंदाजी मार्कवरती 7 बॉल 34. हा बॉल महत्वाचा होता. 7 बॉल 34 ची गरज होती. 1 धाव पूर्ण झाली परंतु चुकी झाली का? कारण इथून स्ट्राईक कन्वर्ट होणार नाही, कारण आता इथून 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 33 धावांची गरज असणार आहे आणि स्ट्राईक असणार आहे ती संदीप जाधव यांच्याकडे. कोणता गोलंदाज वापरला जाईल त्याची ही चर्चा. 6 बॉल 33 समीकरण मात्र बनलं गेलंय. व्यर्थ गोष्टींकडे कारणे शोधू नका, आहे ते परिणाम शोधा आणि त्याच्यावरती मार्ग काढा असं म्हटलं जातं. कारण इथून आता तुम्हाला पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र खेळ पुढे गेलाय, येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती योगेश कांबळे यांना मात्र आणलं गेलंय. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेचसे ना गोष्टी मात्र इथून सुटल्या जातात. आता इथून येणारे मात्र बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 33 धावांची गरज. जोरदार अपील इथे मात्र केली जाते. प्रत्येक बॉल गणित इथे मात्र अपील केली जाईल. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. उमेद आता मात्र इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडे. परंतु अंकुश पाटीलकडे स्ट्राईक हवी होती का याची ही चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. कारण योगेश कांबळे आता सहजासहजी स्ट्राईक कन्वर्ट करून देणार नाहीये. परंतु अंकुश पाटील यांना आपला माइंडेड गेम खेळावा लागेल. स्ट्राईक आपल्याकडे घ्यावी लागेल. कारण षटकार चौकारांची बोली भाषा तुम्हाला बोलावी लागेल.
शिरोलीवरती आदळलं. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 4 बॉल आणि 32 धावांची. 32 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी ही 4 बॉल आणि 32 धावांची गरज असेल. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. अंकुश पाटील यांना तेच करावं लागेल. यू कॅन डू इट. आपण पाहायला गेलं तर तुम्ही ते करू शकताय. करण मडवी रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारून अगदी पिक्चर मध्ये आला. त्यानंतर मात्र पूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये आयकॉन प्लेअर म्हणून त्याला गाजवलं मिरवलं गेलं आणि त्याच करण मडवीनं मात्र इतिहास रचला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये. ती संधी त्या अंकुश पाटीलला आहे. तुम्हीही मात्र ठोकू शकताय. येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती षटकार. इथून योगेश कांबळे यांनाही संधी आहे प्रत्येक बॉलवरती विकेट घेण्याची. हा बॉल मात्र फेकून दिला. सीमारेषा पार आलाय अंकुश पाटील यांच्या बॅटमधून षटकार. आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 39. आता इथून बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी धावांची गरज असणार आहे ती 3 बॉल मात्र असावी आणि 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 25 धावांची गरज. आता ही मॅच परिपूर्ण आपण पाहायला गेलात तर अभिजित स्पोर्टिंग निनाई पर्ले टीमकडे मात्र वळताना पाहायला मिळतोय. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हा विजय ठरतो. पण अनेक संकटांनी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. अनेक संकट मात्र इथून पर्ले टीमच्या मात्र टीमवरती जरूर आली होती. ती मात्र धुडकावून आज चॅम्पियन होण्याकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतात. 2 बॉल 25 अंकुश पाटील. हा बॉल चांगला जरूर षटकार आला आहे परंतु उर्वरित 1 बॉल आहे. 1 बॉल मध्ये हव्यात विजयासाठी 19 धावा. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोल आणि तेच आज मात्र पाहायला मिळालं अभिजित स्पोर्टिंग निनाई पर्ले टीम कडून. कारण ज्या पद्धतीने खेळ केलाय आज खुश असतील अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संदीप गोलप आणि त्याचबरोबर योगेश दाखवतात येते चॅम्पियन 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 चॅम्पियन. पिंटू दादा 11 करंदेशी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 चा चॅम्पियन संघ ठरलाय अभिजित स्पोर्टिंग निनाई पर्ले टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम माऊली तालीम जाधववाडी. थोडीशी कमी पडली जाधववाडी टीम. चांगला खेळ जाधववाड्यासही राहिलाय परंतु आज अभिजित स्पोर्टिंग निनाई पर्ले टीम संघर्ष करत असताना संघर्षमय चॅम्पियन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरताना ते मात्र पाहायला मिळतंय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अभिजित स्पोर्टिंग निनाई पर्ले टीम. थँक्यू. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत पिंटूदादा 11 करंदेशी श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 च्या निमित्ताने आज आम्हाला हे इथे मात्र आदरणीय संतोषदादा यांच्या वतीनं मात्र समालोचनाची संधी दिली. प्रशांत पाटील साहेब असतील संदीप गोलप साहेब असतील यांनी आमच्या समालोचनाची दाद दिली आणि आम्हाला ते आमंत्रित करून समालोचनाची चालण्याची बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. धन्यवाद.